7व्या क्रमांकाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. राहुरी रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मोशी डीएसपी किंग्स या दोन टीम मध्ये आपल्याला हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर गोविंद आणि डॉक्टर डॉक्टर प्रताप सोमवंशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर अक्षय साळुंके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सात षटकांची मॅच आहे आणि बघायचंय इथे मात्र फुल टॉस चेंडू सरळ डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर की आत. एक टप्पा घेऊन तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय का डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर पडलाय पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. तर तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन आणि चौकारा बरोबर आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातोय. धावफलकावरती आहेत 6 धावा. खरं तर फुलटॉस चेंडूवरती आपण बघितलं एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. पुढे एकदा बॅटची बाहेरची कड घेतली होती चेंडूना. शतरक्षक मात्र तैनात आहे तिथे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवलाय. एक धाव तिथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातो. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर इथून पुढचा प्रत्येक सामना हा 7 षटकांचा आपल्याला मैदानावरती बघायला मिळणार आहे. आज अनेक दिग्गज संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत आणि जो सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुरी आणि मोशी या दोन टीम मध्ये आपल्याला खरं तर हा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि दोन्ही संघ दिग्गज ताकदवान संघांमध्ये एक मोठी लढत मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. हो, याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर प्रताप यांच्या बॅट मधून आपण पाहतो 6 धावा. पाहायला मिळतोय धावफलक 13 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढा एकदा थोडासा पाठीमागे रूम बनवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठो या चौकारा बरोबर इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा थोडासा खाली राहील चेंडू. खरं तर मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. षटक संपलं गेलंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मोशी संघानं बनवल्यात 17 धावा धावफलकावरती. कुठलाही फलंदाज बाद नाही. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं 2 चौकार 1 षटकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. डॉक्टर मयूर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन तयार आहे.
पहिला चेंडू आपण पाहतो या षटकातला मिड विकेटला एक सिंगल मात्र तिथे प्राप्त होईल तर एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय 18 धावा. आपण डॉक्टर प्रताप सोमवंश यांची फलंदाजी बघतोय. 3 चेंडूंचा सामना करत 10 धावा. तर डॉक्टर गोविंद 4 चेंडूंचा सामना केला आणि 4 मध्ये 8 बनवलेले आहेत. एक चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न. वा पुन्हा एकदा स्क्वेअर कट अप्पर कट खेळलाय आणि सरळ चेंडू जाणार आहे डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे. इथे मात्र बीमर बीमर नो बॉल कमरेच्या वरती हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर फटका इथे डॉक्टर प्रताप यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. नो आणि त्याचबरोबर चौकार आलाय. 5 धाब्यांचा मोठा बोनस मिळेल तर पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट. आणि ज्या चेंडूवरती आपण पाहतो एक मुक्त फटका खेळण्यासाठी फलंदाजाला संधी आहे. बघायचंय त्या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये होणार आहे त्या संधीचा कसा फायदा घेतला जातोय. पुन्हा पुन्हा गॅप मध्ये फटका कव्हर पॉइंट डीप मध्ये चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. चौकार ठरलेला आहे. यावेळेस फटका फसलाय उंच आकाशात चेंडू शतरक्षक बघायचंय. तिथे मात्र झेल होऊ शकला नाहीये.
एक धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातोय. धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळेल 36 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. थोडासा आवाज वाढवा ना. हो यावेळेस मात्र बिग हिट डीप लॉंग ऑफला चेंडू सरळ सीमारेषा बाहेर 6 धावा. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 42 धावा. प्रति षटकामागे 21 धावींची सरासरी बघायला मिळाली. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणारे जोरदार जोरदार अपील. मात्र पंचांनी चेंडू वाईट घोषित केलेला आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो इथे धावफलकावरती जोडली जाईल. तर एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जातो. 43 धावा धावफलकावरती मोशी डीएसपी किंग संघाचा धावफलक आपल्याला खूप सुसाट वेगानं धावफलक पुढे आलेला आहे. खरं तर वा सुंदर फटका परकट काय शानदार फटका डॉक्टर प्रताप सोमवंशीच्या बॅटमधून 6 धावा. खरं तर आपण बघितलं भारतीय संघाकडून ज्यावेळेस विवेंद्र सेवकच्या बॅटमधून असे फटके आपल्याला बघायला मिळायचे आणि तशीच फलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर प्रताप सोमवंशीच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. म्हणजे जे फटके आतापर्यंत बघितलेत आपण त्यांच्या बॅटमधून सगळ्यात जास्त फटके त्यांनी पॉइंटला खेळलेले आहेत आणि अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला त्यांच्या बॅटमधून बघायला मिळते. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे मोशी संघाच्या पूर्ण होत आहेत. 2.2 षटकामध्ये 50 धावा आणि प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला तर तो 150 दाखवलेला आहे. म्हणजे ज्या सरासरीने धावा फलंदाजांनी बनवलेल्या आहेत ती सरासरी खूप मोठी आहे. 21.43च्या सरासरीने आपण पाहतो धावा बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर डॉक्टर चैतन चौधरी तुम्हाला मैदानावरती बघायला मिळत आहेत. आल्याबरोबर एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस थोडासा खाली येणारा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय त्याला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे एक धाव मिळणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे 51 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा फुल टॉस चेंडू आपल्याला बघायला मिळतो. हो तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण चुकांचा तोटा सहन करावा लागणार आहे. चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आणि याचबरोबर षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होतोय आणि चौथ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक बहारदार षटकार. बॉलर्स नेम कळवायचं आहे. पॉइंटला यावेळेस मात्र झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये मोशी संघाला डॉक्टर प्रताप सोमवंशी इथे बाद होणार आहेत. बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 67 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. डॉक्टर निर्मल पाटील आणि डॉक्टर चेतन चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मोशी संघाकडून बघायला मिळते. आता आपण बघितलं की जी सुरुवात झाली पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं अतिशय जबरदस्त सुरुवात पॉवर प्ले मध्ये आपल्याला बघायला मिळाली. मात्र त्यानंतर आपण जर बघितलं 2 विकेट गेल्यात आणि धावफलक देखील आपण पाहतो थोडासा मंदावलेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं पाठीमागे जात मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे प्राप्त होईल तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 69 धावा. म्हणजे सुरुवातीला 2 षटकांमध्ये जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवला होता 150 तो थोडासा कमी झालेला आहे. कारण धावींची सरासरी कुठेतरी थोडीशी कमी होताना बघायला मिळते. इथे मात्र सुंदर फटका सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकार 4 रन. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावफलक पुढे जातो. 73 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
डॉक्टर निर्मल पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहतो एक मोठा फटका आपल्याला इथे बघायला मिळाला. पुढे एकदा मैदानात समांतर डीप लॉंग ऑनला फटका आपण पाहतो. शतरक्षक तिथे तैनात असेल. एक धाव मात्र तिथे मिळते. तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 74 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर एक चौकार या षटकामध्ये आला. त्यानंतर पुन्हा एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजांना माहिती आहे की इथे धावा आपल्याला रोखाव्या लागणार आहेत. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं प्रचंड वेगानं धावा पुढे आल्या होत्या. मात्र त्या धावा रोखण्यासाठी पुढील 3 षटकांमध्ये आपण पाहतो गोलंदाजांनी चांगला प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. ओ वायडेस्ट लॉंग ऑनला शतरक्षक आपण पाहतोय तिथे एक झेल घेण्याचा प्रयत्न होता. मात्र तो झेल सुटलाय. एक धाव. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती. याचबरोबर उंचावून खेळायचा प्रयत्न शतरक्षक आपण पाहतोय पुढे होता. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र सुटलाय तो झेल. आणि याचबरोबरीनं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 76 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोशी DSP किंग्स संघाचा धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सहावं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. तर 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर वीरेश राका. हो इथे बघायचंय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न डीप लॉंग ऑफला शतरक्षक पुढे असेल. एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. 78 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस तिथे मात्र आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू जाणार आहे सरळ सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. हो याबरोबर बिग हिट केलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटक संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ संपला. 93 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 7वं आणि अंतिमच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तर अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी ट्रॅक वरती इथे बघायला मिळणार आहे.
हो याबरोबर स्क्वेअर लेगला तिथे शतरक्षक नाहीये, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे बघायला मिळतील. डॉक्टर निर्मल पाटील यांच्या बॅटमधून एक मोठा तडाखा. पहिल्याच चेंडूवरती पाहतोय आपण एक मोठं आक्रमण इथे बघायला मिळाले. 6 धाब्यांबरोबर 99 धावा धावफलकावरती पूर्ण होताना इथे पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला डॉक्टर निर्मल पाटील यांची फलंदाजी आपण बघितली, 11 चेंडूंचा सामना केलाय, 23 धाबा. तर दुसऱ्या बाजूने डॉक्टर चेतन चौधरी 10 चेंडूमध्ये 21 धाबा. आणि दोघांमध्ये जी पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा इथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल टिपला जाईल, फलंदाज बाद होतो. धक्का तिसरा मैदानाच्या आतमध्ये मोशी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर महेंद्र साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. खरं तर शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला डॉक्टर निर्मल पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. मात्र तिसऱ्या चेंडूवरती त्या फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आणि तिथून पुढे पुन्हा आपण बघतो या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी गोलंदाजाने चांगला प्रयत्न निश्चित केलेला आहे. डीप लॉंग मध्ये फटका शतरक्षक आपल्याला पुढे बघायला मिळतो. एक धाव मात्र तिथे मिळेल तर एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये वाढ होते. 101 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो याचबरोबर बिग हिट केलाय मिड विकेटला, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा.
हॅलो 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 हॅलो. प्रथम फलंदाजी करताना बनवल्यात 107, तर जिंकण्यासाठी मात्र 108 धाब्यांचं टार्गेट राहुरी संघासमोर आपल्याला बघायला मिळतंय. चला, दोन सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खरं तर एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे राहुरी संघाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. त्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर पुढचा जो सामना होणार आहे, आजच्या दिवसातील 8व्या क्रमांकाची लढत आहे. कोपरगाव RS11 आणि त्यांच्या विरोधामध्ये राहुरी रॉयल्स या टीम मध्ये आपल्याला पुढचा सामना बघायला मिळणार आहे. आणि त्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मी दोनही संघ नायकांना विनंती करतो की आपण मंचासमोर यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतर 8व्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहे. खरं तर एक मोठं लक्ष राहुरी रॉयल संघासमोर आपल्याला बघायला मिळतं. 108 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. त्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली होती. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू खेळायचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू अडवला, एक धाव मात्र तिथे मिळणार आहे. तर एका धाबेबरोबर आपण पाहतो श्री गणेश होते. डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. याच बरोबर अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर संदीप आणि डॉक्टर वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. पहिले दोनही चेंडू आपण पाहतो अतिशय अप्रतिम रित्या मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. हो, धावचीची संधी मात्र इथे अचूक नेम लागला नाही. तोपर्यंत फलंदाज देखील आपण पाहतोय घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तिथे मिळणार आहे. खरं तर 108 धावा जर तुम्हाला बनवायच्यात ना, तर मग त्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा बनवाव्याच लागणार आहेत. मात्र इथे आपण बघितलं की पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कुठलाही मोठा फटका फलंदाजांना खेळू दिलेला नाही. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर फलंदाज करतायत, मात्र जिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा लागोपाठचा खरं तर या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आपल्याला बघायला मिळालेत. अचूक टप्प्यावरती टाकलेले चेंडू आपण पाहतो इथे. निश्चित फलंदाजाला समजत नाहीयेत. दिशा थोडीशी वरकडली जाईल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होणार. एक अतिरिक्त आणि अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो इथे प्राप्त होईल. आणि अवंतर धावेने धावफलक पुढे जातोय. राहुरी रॉयल संघाच्या धावफलकावरती 4 धावा. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. डॉक्टर अनिकेत कुलकर्णी साहेबांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. कोपरगाव DRS11 आणि राहुरी रॉयल्स या दोन संघामध्ये आपण पाहतोय पुढचा सामना. आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय राहुरी रॉयल संघानं. नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर यानंतर तुम्हाला जे सामने बघायला मिळणार आहेत किंवा ज्या लढती बघायला मिळणार आहेत, विद्युत झोतामध्ये आपल्याला खरं तर पुढचे सामने बघायला मिळणार आहेत. सुंदर सुंदर फटक्या वेळेस लॉंग लेगला चेंडू सरळ जाणार आहे. सीमारेषा बाहेर. सनसनीत चौकार, 4 रन.
खरा बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. डॉक्टर वैभव यांच्या बॅटमधून खरं तर एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो याच बरोबर बिग हिट केला मिड विकेटला. चौकारा पाठोपाठ ठोकलाय एक राजेशाही षटकार. परफेक्ट मिडल ऑफ दी केला होता आणि षटकाराची मोहर मात्र इथे उमटली गेली आणि या 6 धाब्यांच्या बरोबरीने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच बरोबर क्लीन बोल्ट आणि फलंदाज इथे बाद होईल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. आल्याबरोबर एक मोठा फटका आलाय. 6 धाब्यांची मोर मात्र इथे उमटली आणि 6 धाब्यांबरोबर धावफलक 20 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला ते बघायला मिळतील. पुन्हा एकदा गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती पायाच्या साहाय्याने अडवायचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबलाय. सनसडी चौकार. षटकारा पाठोपाठ चौकार डॉक्टर महेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती वाढ होते. पुढे पोहोचलाय धावफलक 24 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र टॉपीस गेल चेंडू फटका फसलाय. डॉक्टर प्रताप डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. खरं तर आल्याबरोबर एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी निश्चित बघायला मिळाली. मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण बघितलं फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आपल्याला. तर षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय डॉक्टर अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळेल. ओ या बरोबर मिड विकेटला हवाई हवाई हल्ला. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावा. बिग हिट केलाय. सरळ चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. डॉक्टर संदीप इज द मॅन. दोन षटकारांबरोबर
धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक पुढे जातोय. 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे तडाखे आपल्याला इथे बघायला मिळाले. पुढा एक मोठा फटका. डीप लॉंग ऑनला चेंडू सरळ सीमा लागोपाठ तिसरा. चौकार आणि षटकारांची अत्याशिबाजी डॉक्टर संदीपच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाली. धावफलकावरती वाढ होताना 46 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मात्र प्रचंड महाग ठरलंय आतापर्यंत. पहिले 4ही चेंडूवरती आपण पाहतो जे मोठं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. मात्र एक निर्धाव चेंडू. यास यास आणि पंचांचं बोट आकाशाकडे. यष्टीरक्षकाची कमाल. फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. सुरेश मैं भी जानू पीना तो बुरी बात है, जैसे नदियों प्यासी ये रात है. Jazz in the mix. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणारे डॉक्टर अक्षय साळुंके आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. हो, याबरोबर फटका खेळण्याचा देखील प्रयत्न केला नाहीये. नो बॉलची घोषणा. ओव्हरस्टेपचा नो होता खरं तर. पाहतो आपण गोलंदाजी करत असताना पुढची रिटर्न क्रीज आपल्याला बघायला मिळते. त्याच्या पुढे पाय आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचाच हा नो बॉल. त्यावरती फ्रीटची संधी असेल. डीप लॉंग ऑफ मध्ये फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक ताईनात असेल. 1 धाव तिथे मिळणार आहे. आणि याच बरोबरीने आपण पाहतो षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला. आणि धावफलकावरती 48. तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धाव्यांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर चेतन चौधरी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अप्रतिम होता. डॉट खरं पहिला चेंडू खराब बघायला मिळाला. त्यानंतर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा थोडीशी दिशा इथे भरकडली जाते. व्हाईट बॉलची घोषणा होते. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो धावफलकाला जोडली जाईल. आणि संघाच्या 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राहुरी रॉयल्स संघ 50 धाव्यांपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे अजूनही आपल्याला बरंचसं अंतर इथे कापायचं आहे. अंतर कापायला पायांची नाही तर परिस्थितीवर मात करण्याची झुंजार तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्या झुंजार वृत्तीनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता खेळावं लागणार आहे. दिशा पुन्हा एकदा थोडीशी भरकडतो इथे गोलंदाज. या षटकातला 3रा चेंडू खराब आहे.
आणि अवंतर धाब्यांनी आपण पाहतो धावफलकावरती वाढ होते. 51 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक बघायचंय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाणारे सरळ सीमारेषा बाहेर 6 धावा. या 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक वाढलाय. पुन्हा बिग हिट परफेक्ट टायमिंग मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठ दुसरा षटकार. दोन लागोपाठचे षटकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि धावफलकावरती देखील वाढ झाली. धावफलक पुढे गेलाय. 63 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डावा पाय पुढे टाकत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटवरती आला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मागे निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडू बरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावींची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे आता 15 धावींची सरासरी तुम्हाला इथे राखावी लागणार आहे. हॅलो 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 षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी डॉक्टर श्रीकांत सूर्यवंश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळत आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू उलट्या पावलानं झेल घेण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणी माघार. कारण आपण बघितलं होतं डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील चेंडूपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होता. मात्र समोरून आपण बघितलं उलट्या पावलानं क्षेत्ररक्षक येत होता तोही थांबला आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतो की जो क्षेत्ररक्षक उलट्या पावलानं येत होता आणि तोही थांबला. त्यामुळे दोघांमध्ये कॉल अजिबात नव्हता आणि त्यामुळेच की काय हा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. एक धाव मिळाली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा डाऊन दी ग्राउंड हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न ओव्हरथ्रोच्या काही धावा इथे मिळणार आहेत आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होईल. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं आपण पाहतो धावफलकावरती वाढ होते. 66 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. खरं तर 108 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत संघ जर बघितलं तर 66 पर्यंत पोहोचलाय. अजूनही 16 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. ओहो बिग हिट केलाय. सरळ चेंडू जाणारे सीमारेषा बाहेर मिड विकेटला 6 धावा. इथे पाहायला मिळालाय धावफलकावरती 72 धावा समीकरण या षटकाराबरोबर इथे पालटलं गेलंय. शेवटचे 15 चेंडू आणि 36 धावा असं विजयाचं समीकरण आपण पाहतोय राहुरी रॉयल संघासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अशीच जर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आली फलंदाजांनी केली तर निश्चित आपण पाहतो की या धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बनल्या जाऊ शकतात. पुढे विकेट मध्ये फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू पर्यंत येणार आहे. एक धाव तिथे मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 73 धावा धावफलकावरती. इथून पुढे खरं तर आपण पाहतो एक धाव देखील महत्वाची आहे आणि ती धाव घेण्यासाठी फलंदाजांचा देखील प्रयत्न आपल्याला बघायला मिळेल. नो बॉल ची घोषणा ओव्हर स्टेपचा नव्हता आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 7 धाव्यांचा बोनस.
7 धावेंचा बोनस, तर पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे आणि या चेंडूवरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रुपये असतील. घेण्याचा प्रयत्न फलंदाज निश्चित मैदानाच्या आतमध्ये करेल. ओ भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू आपण पाहतोय, समजू शकला नाही ते फलंदाजाला. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमधील समीकरणात मात्र बदल होतोय. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता. 13 चेंडू 28 असं समीकरण आहे आणि सामना जर बघितला तर अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला समान आपल्याला बघायला मिळतोय. असं कुठेही झालं नाही की अजूनही सामन्याने एका बाजूला माप टाकलेला आहे. दोन्ही बाजूला समान झुकतं माप आहे. याबरोबर पुन्हा एक सुंदर फटका, चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आहे. चोवीस धाब्यांची आवश्यकता आहे. मात्र आपण तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलेला आहे, त्यामुळे बघूया त्यांच्याकडून निर्णय येणं बाकी अजून. तर तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय. आणखी एक चेंडू इथे टाकावा लागेल. नो बॉल, ओव्हरस्टेपचा नो बॉल आणि नो चेंडू, त्याबरोबर 4 धावा, एकूण 5 धावा मिळाल्यात. तर समीकरण आता असं असेल, शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची आवश्यकता. तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. काय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चित्तथरारक लढत, 108 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे आणि सामना आलाय शेवटचे 13 चेंडू आणि 23 वरती. एक रंगतदार असा सामना खरं क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. राहुरी रॉयल्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटमॅनचा वापर करत काढून काढला डीप लॉंग ऑफला. शतरक्षक पुढे असेल, 1 धाव तिथे मिळेल आणि याच बरोबर षटक मात्र संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धाव फलकावरती आहेत 86 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावींची आवश्यकता. तर प्रति षटकामागे बनवायच्यात 11 धावा. तर षटक क्रमांक 6 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर विशाल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. तर बघूयात कशा प्रकारची कामगिरी डॉक्टर विशाल इथे मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहेत. याचबरोबर पुलचा प्रयत्न, उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक बघायचे फार दूर होता, वेगानं खरं तर चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल मात्र तिथे मिळेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे गेलाय. 87 धावा, शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 21 असं समीकरण या सामन्यातलं पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतो समीकरणात बदल होतोय. पुढे एकदा मैदानात समांतर फटका खेळायचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचा होता. कव्हरला शतरक्षक आपल्याला तिथे बघायला मिळालाय. एक सिंगल मिळणार आहे. तर एका धावेबरोबर आपण पाहतोय धावफलक पुढे 88 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर अशाच प्रकारचे लढती मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात आणि त्याच प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते.
मात्र या षटकात डॉक्टर विशालांचं कौतुक करावे लागेल, कारण आतापर्यंत जे 3 चेंडू टाकलेले आहेत अतिशय सुंदर गोलंदाजी, धाबा या षटकामध्ये देखील रोखलेले आहेत. ओ याचबरोबर बॅटची बाहेरची कट घेईल, कॉट बॅटचा शिकार. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वाच्या क्षणी डॉक्टर विशाल यांना एक मोठं यश मिळतंय. ओ याबरोबर बिग हिट केलाय, बघायचंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. जे समीकरण 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचे 6 चेंडू 13 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामन्यातलं पाहायला मिळतंय. खरं तर चला चला टीम मीटिंग करू नका, विनंती असेल. अजूनही पुढे बरेचसे सामने बाकी आहेत. तर अंतिमचं षटक कुठल्या गोलंदाजाकडे जबाबदारी सोपवली जाणार आहे? 6 चेंडू मध्ये 13 धावा रोखल्या जातील का 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवल्या जातील? मैदानाच्या आतमध्ये निश्चित एक रोमहर्षक आणि चित्तथरारक सामना, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अशाच प्रकारच्या सामन्यांची प्रतीक्षा प्रत्येकाला असते आणि आज खरं तर आपण पाहतोय सायंकाळ 17 मधला हा एक रंगतदार असा सामना क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. तर अंतिमचं षटक मोठी जबाबदारी डॉक्टर अमृत पेरणेंकडे सोपवलेली आहे. तर बघायचं काय कामगिरी असेल. 6 चेंडू आणि 13 धावेंची आवश्यकता. पहिला चेंडू आपण पाहतोय, दिशा भरकटणारा चेंडू, इथे व्हाईट बॉलची घोषणा. समीकरण मात्र यावंतर धावे बरोबर बदललं जाईल. 6 चेंडू आणि 12 धावा. एका बाजूला डॉक्टर सचिन यांची फलंदाजी बघितली तर 7 चेंडू मध्ये 14 बनवल्या. डॉक्टर मयूर 2 चेंडू मध्ये 6 धावा. याच बरोबर उंच आकाशामध्ये चेंडू बघायचं, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला होता. झेल मात्र सुटलाय तिथे. 1 धाव मिळेल पुढे. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातोय. 97 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन टेपलेलं आहे. सुरुवातीला आपण बघितलं थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या, मात्र त्या अडचणीवरती मात करत आपण पाहतो संघ इथे झुंज देतोय. याबरोबर मिड विकेटला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर मयूर यांच्या बॅटमधून 6 धावा.
वरती वाढ 103 धावा, शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडू 5. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मयूर आणि डॉक्टर सचिन या 2 फलंदाजांची आपल्याला बघायला मिळाली. तर राहुरी रॉयल संघ आपण पाहतो इकडे विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला बघायला मिळते. मात्र बघूयात अजूनही सामना इथे संपलेला नाहीये. अजूनही 4 चेंडू आहेत आणि 5 धाब्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. डॉक्टर अमृत पेरणे आपण पाहतोय डाव्या हातानं. या बरोबर बिग हिट केलाय डीप लॉंग ऑफला. महेंद्र सिंग धोनी स्टाईलला सामना संपवलाय. राहुरी रॉयल संघ आपण पाहतोय सामन्यामध्ये. चला शतरक्षण लगेच आपलं मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. राहुरी संघाला विनंती बाहेर जाऊ नका, शतरक्षणासाठी आतमध्ये थांबा. हा फक्त 2 फलंदाज ते बाहेर जातील, बॅट ठेवून पुन्हा शतरक्षणासाठी आतमध्ये येतील. पुढचा सामना कोपरगाव DRS 11 आणि राहुरी रॉयल्स या 2 टीम मध्ये आपल्याला तो सामना बघायला मिळतोय.